हॅलो एव्हरीवन. आज आपण SY BCom कॉर्पोरेट अकाउंटिंग सेमिस्टर 4 या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 4 अकाउंटिंग रेशो ॲनालिसिस इलिस्ट्रेशन नंबर 8 पेज नंबर 4.42 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेणार आहोत. द फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ डोमिनो लिमिटेड दिल्ली डिस्क्लोज द फायनान्शियल रिझल्ट ॲज फॉलोज. आपल्याला इथं डोमिनो लिमिटेड दिल्लीची बॅलन्स शीट दिलेली आहे. तारीख आहे बॅलन्स शीटची, डेट आहे 31 मार्च 2025. लायबिलिटी साईडला दिलेला आहे. इक्विटी शेअर कॅपिटल 3880 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच फुल्ली कॉल्ड अप अँड पेडअप. म्हणजे कॉल्ड अप अँड पेडअप झालेलं कॅपिटल आहे. इक्विटी शेअर कॅपिटल आहे 3,88,000 आणि नंबर ऑफ शेअर्स आहेत 3,880 आणि इच शेअर किंवा फेस व्हॅल्यू आहे त्याची ₹100. रेव्हेन्यू प्रॉफिट दिलेला आहे आणि रिझर्व. तर एवढं आहे. हे इंटरनल लायबिलिटी आहे, म्हणजे ही ओनरांची लायबिलिटी आहे. ओनर म्हणजे कोण? तर इक्विटी शेअर होल्डर. इक्विटी शेअर होल्डरांना आपण काय काय देतो? शेअर कॅपिटल देतो, प्रॉफिट देतो आणि रिझर्व. हे सगळं कोणाचं असतं? शेअर कॅपिटल इक्विटी शेअर होल्डरांचं असतं, रिझर्व इक्विटी शेअर होल्डरांचा असतो आणि प्रॉफिट पण इक्विटी शेअर होल्डरांचा असतो. त्याला इंटरनल लायबिलिटी असे म्हणतात, की जे इक्विटी शेअर होल्डरांना दिलं जातं किंवा त्यांना जे कंपनीकडून मिळणार असतं त्याला आपण इंटरनल लायबिलिटी म्हणतो. तर इक्विटी शेअर कॅपिटल कोणाचं आहे? ओनरचं आहे, म्हणजे शेअर होल्डरांचं आहे. रिझर्व पण शेअर होल्डरांचा आहे आणि प्रॉफिट पण शेअर होल्डरांचा आहे. त्याच्यानंतर दिलेलं आहे सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेबल, बँक लोन, शॉर्ट टर्म. शॉर्ट टर्म म्हणजे बँक ओव्हरड्राफ्ट आहे, तर शॉर्ट टर्म लोन आहे हे. आणि टॅक्स प्रोव्हिजन. सन्ड्री क्रेडिटर्सपासून टॅक्स प्रोव्हिजनपर्यंत एक्सटर्नल लायबिलिटी आहे, म्हणजे करंट लायबिलिटी आहे. हे लक्षात ठेवा. करंट लायबिलिटी म्हणजे काय? तर ह्या वर्षी जे आपलं असेसमेंट इयर आहे, ह्या वर्षात निर्माण झालेलं देणं आणि आपण ह्या वर्षीच ते फेडणार आहोत. म्हणजे 2-3 महिन्याचा उधारीचा कालावधी असेल तर असं. म्हणजे इथं सांगितलं आहे की सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे ज्याच्याकडून तुम्ही गुड्स परचेज केलेला आहे ऑन क्रेडिट, उधारीवर, ते आहे तेवढे. मग हे ह्याच वर्षी आपल्याला पेड करायचे आहे. बिल्स पेबल म्हणजे पण तसंच आहे सेम, की आपण गुड्स परचेज ऑन क्रेडिट आहे फॉर 3 मंथ्स 2 मंथ्स असं 1 महिन्यासाठी 2 महिन्यासाठी आपण काय करतो? गुड्स परचेज करतो उधारीवर. मग त्याला ज्याच्याकडून आपण माल खरेदी केला आहे त्याला पैसे द्यायचे आहेत. आणि पुढं आहे बँक लोन शॉर्ट टर्म. शॉर्ट टर्म म्हणजे कमी कालावधी, 1 वर्षाच्या आतला कालावधी आहे. मग 2 महिने 3 महिने 6 महिने 8 महिने. तर हे आहे शॉर्ट टर्म लोन, म्हणजे त्याला तुम्ही बँक ओव्हरड्राफ्ट पण म्हणता, हे लक्षात ठेवा. नंतर दिलेलं आहे टॅक्स प्रोव्हिजन. टॅक्स प्रोव्हिजन म्हणजे आपण गव्हर्नमेंटला टॅक्स भरणार आहोत, हे बाहेरचं देणं आहे. जी पण एक्सटर्नल लायबिलिटी आहे आणि ती ह्या वर्षी निर्माण झालेली आहे त्याला आपण करंट लायबिलिटी असं म्हणतो. त्याच्यानंतर ॲसेटला दिलेलं आहे प्रॉपर्टी, प्लांट अँड इक्विपमेंट. ही फिक्स्ड लायबिलिटी आहे किंवा त्याला नॉन करंट ॲसेट असं पण म्हणतात. इन्व्हेस्टमेंट इन लाँग टर्म सिक्युरिटीज. लाँग टर्म सिक्युरिटीज, लाँग टर्म जे पण असतं म्हणजे जे दीर्घ मुदतीसाठी आपण जेव्हा कॅपिटल जमा करतो, गोळा करतो, त्या कॅपिटलमधून जे ॲसेट खरेदी करतो आणि ते दीर्घ कालावधीसाठी चालतात. म्हणजे आपण पुन्हा पुन्हा खरेदी करत नाही, जसं की बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, मोटार कार, कॉम्प्युटर, व्हेकल्स, लूज टूल्स वगैरे. तर आणि हे सिक्युरिटीज इन्व्हेस्टमेंट लाँग टर्मसाठी म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त मुदतीसाठी तुम्ही काय केलेलं आहे? इन्व्हेस्ट केलेलं आहे. 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी एखादी ॲसेट जर तुम्ही परचेज केली असेल तर ती लाँग टर्म किंवा नॉन करंट ॲसेटमध्ये येते. तर ही नॉन करंट ॲसेट आहे किंवा लाँग टर्म ॲसेट आहेत. ह्या 2 ॲसेट आहेत. कुठली? प्रॉपर्टी, प्लांट अँड इक्विपमेंट आणि इन्व्हेस्टमेंट. ह्या 2 फिक्स ॲसेट आहेत किंवा फिक्स ॲसेट पण म्हणतो त्याला, नॉन करंट ॲसेट पण म्हणतो. तर ही फिक्स ॲसेट 2 आहेत. त्याच्यानंतर सन्ड्री डेटर्स, बिल्स रिसिवेबल, इन्व्हेंटरी आणि ॲक्रुड इन्कम. तर ह्या तुमच्या 4 करंट ॲसेट आहेत. म्हणजे कसं? सन्ड्री डेटर्स म्हणजे तुम्ही गुड्स उधारीवर विकलेला आहे, गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट. तुम्ही माल विकला आहे कस्टमरला, पण उधारीचा पिरियड किती असतो? 2 महिने 3 महिने. आणि बिल्स रिसिवेबल म्हणजे पण सेम तसंच आहे. गुड्स तुम्ही विकलेला आहे तुमच्या कस्टमरला उधारीवर 2 महिन्यासाठी किंवा 3 महिन्यासाठी. म्हणजे ही 1 वर्षाच्या आतली लायबिलिटी, लायबिलिटी नाही, ॲसेट आहे. 1 वर्षाच्या आत तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. आणि इन्व्हेंटरीज म्हणजे स्टॉक आहे. तुम्ही स्टॉक ह्या वर्षी खरेदी करता, विकता, खरेदी करता, विकता. म्हणजे ही प्रोसेस तुमची काय असते? सर्क्युलेट होत असते, सतत चालू राहते. म्हणून त्याला आपण इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक. तर स्टॉक ही करंट ॲसेट असते. ॲक्रुड इन्कम. ॲक्रुड इन्कम म्हणजे आउटस्टँडिंग इन्कम आहे. तिथं लिहून ठेवा, आउटस्टँडिंग आहे ते. आउटस्टँडिंग म्हणजे मिळायचं राहिलेलं आहे, मिळणार आहे. तर ही पण आपली करंट ॲसेट आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला एक स्टेटमेंट दिलेलं आहे, प्रॉफिट अँड लॉस फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2025. तुम्हाला एक स्टेटमेंट दिलेलं आहे प्रॉफिट अँड लॉसचं. तर इथं सांगितलं आहे
टर्नओव्हर म्हणजे सेल्स कधी आहे, कॅश अँड क्रेडिट, म्हणजे कॅश आणि क्रेडिट मिळून तुमचे सेल्स आहे 3 लाख रुपीज. आणि नेट सेल लिहिलं आहे त्यांनी, नेट सेल्स आहेत. लेस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड 2,25,000, मग ग्रॉस प्रॉफिट आला तुमचा 75,000. तर इन्फॉर्मेशन काय काय दिली नीट बघा, कारण तुम्हाला पुढं ना ग्रॉस प्रॉफिट पण काढायचं आहे, नेट प्रॉफिट पण काढायचं आहे. ग्रॉस प्रॉफिट तुम्हाला इथं मिळाला 75,000 आहे, नेट सेल्स पण मिळाले 3 लाख आहेत. त्याच्यानंतर आहे ऑफिस एक्सपेन्सेस अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, ऑपरेटिंग प्रॉफिट, त्याच्यानंतर आहे लेस इंटरेस्ट, नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स भरायच्या अगोदरचा प्रॉफिट, नंतर तुम्ही टॅक्स पेड केला, मग टॅक्स भरल्यानंतरचा खाली प्रॉफिट दिलेला आहे, त्याला म्हणतात नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. तर तो तुमचा नेट प्रॉफिट आहे, जो सगळी देणी देऊन शेवटी शिल्लक राहिलेला जो नफा आहे तो तुमचा आहे. सगळी देणी दिली, कुठले तुम्ही देणी म्हणजे एक्सपेन्सेस केले, तर ऑफिस एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्सेस अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस तुम्ही केले, इंटरेस्ट देऊन टाकलं, टॅक्स भरला, आणि मग सगळ्या शेवटी जो 30,000 राहिला हा तुमचा नेट प्रॉफिट आहे. तुम्हाला पुढं सांगितलं आहे द ओपनिंग बॅलन्स ऑफ इन्व्हेंटरीज म्हणजे स्टॉकचा ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे. ॲज ऑन 1 एप्रिल 2024 अमाऊंटेड टू ₹70,000. 70,000 रुपये हा तुमचा ओपनिंग स्टॉक आहे. जेव्हा तुम्हाला ॲव्हरेज स्टॉक काढायचा असतो तेव्हा तुम्हाला हा 31 मार्च 2025ची एक बॅलन्स शीट दिलेली आहे. इथं हे इन्व्हेंटरीज दिलेत 80,000, हा तुमचा क्लोजिंग स्टॉक आहे, आणि ह्या तुमचा ओपनिंग स्टॉक आहे. ह्या दोघांचं ॲड करून डिवाइड बाय 2 करून ॲव्हरेज स्टॉक काढता येतो. तर पुढे गेल्यानंतर आपण शिकणारच आहोत. बट ही लक्षात ठेवा, हा ओपनिंग आहे, 1 तारखेचा असतो किंवा 1 एप्रिलचा असतो तो ओपनिंग असतो, आणि 31 मार्चचा असतो तो क्लोजिंग असतो. कॅल्क्युलेट द फॉलोइंग रेशो: करंट रेशो, ॲसिड टेस्ट रेशो, स्टॉक टर्नओव्हर रेशो, ग्रॉस प्रॉफिट रेशो अँड नेट प्रॉफिट रेशो. ऑल्सो स्टेट क्लिअरली द सिग्निफिकन्स ऑफ द सेम फ्रॉम फायनान्शियल ॲनालिसिस पॉईंट ऑफ व्ह्यू. फायनान्शियल ॲनालिसिसबद्दल तुम्हाला कमेंट करायची आहे, सांगायचं आहे की जो रेशो तुमचा येईल तो त्याच्या दृष्टीनं कंपनीची पोझिशन काय आहे हे सांगायचं आहे. तर सगळ्यात पहिला आपण करंट रेशो फाइंड करणार आहोत. आपण इथंच बुक ठेवूया, कारण तुम्हाला हे अमाऊंट बघून घ्यायचे आहेत क्वेश्चनमधून ॲन्सर सॉल्व करताना. सगळ्यात पहिला रेशो आपण काढणार आहोत करंट रेशो. कॅल्क्युलेशन ऑफ करंट रेशो. करंट रेशियो is equal to current asset डिवाइड बाय करंट लायबिलिटी. हा रेशो लक्षात ठेवायचा आहे, पाठ करून ठेवायचा आहे, लर्न करून ठेवा. करंट लायबिलिटीज हा रेशो. त्याच्यात आपल्याला करंट ॲसेट तिथं टाकायचे आहेत. कोणकोणत्या करंट ॲसेट आहेत मी आत्ता सांगितलेलं आहे, तर आपण डायरेक्ट फॉर्म्युल्यातच टाकूया. करंट ॲसेट कुठल्या कुठल्या आहेत बघा, इथं दिलं आहे सन्ड्री डेटर्स, प्लस बिल्स रिसिवेबल, प्लस इन्व्हेंटरीज, प्लस ॲक्रूड इन्कम. ही झाली तुमची करंट ॲसेट डिवाइड बाय ह्याला करायचं आहे करंट लायबिलिटी. आपण इक्वल टूचं साईन इथं देऊ. सन्ड्री डेटर्स, बिल्स रिसिवेबल, प्लस इन्व्हेंटरीज, प्लस ॲक्रूड इन्कम. तर ही झाली तुमची करंट ॲसेट. आता करंट लायबिलिटीमध्ये कोण आहे, सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेबल, बँक लोन आहे शॉर्ट टर्म, आणि टॅक्स प्रोव्हिजन. मग खाली आपण ह्याच्या डिवाइड बाय सन्ड्री डेटर्स, सन्ड्री क्रेडिटर्स प्लस बिल्स पेबल प्लस बँक लोन ब्रॅकेटमध्ये लिहू शॉर्ट टर्म, म्हणजेच हे बँक ओव्हरड्राफ्ट आहेत, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे टॅक्स प्रोव्हिजन प्लस टॅक्स प्रोव्हिजन
आता आपण त्याचे व्हॅल्यूज पुट करू. बघा संडे डेटर्स किती आहे, नीट बघा 47,900. आपण इथं व्हॅल्यूज टाकू 47,900 प्लस संडे डेटर्स नंतर कोण आहे, बिल्स रिसिवेबल आहेत 8,800 प्लस इन्व्हेंटरी आहे 80,000 प्लस इथून बघायचे आहेत आणि ॲक्रुड इन्कम आहे 3,300. किती होते 1 2 3 4 1 2 3 4 झाल्याबरोबर करंट ॲसेटच्या अमाऊंट घेतल्या डिवाइड करायचं आहे करंट लायबिलिटी. त्याच्यामध्ये आहे क्रेडिटर्स 39,000. एक मिनिट 1 2 3 4 1 2 3 4 39,100 प्लस 5,900 प्लस 10,000 प्लस 15,000. आता आपल्याला एक कॅल्क्युलेटर टोटल करायचे आहे आणि तो रेशो इथं फाइंड करायचा आहे. टोटल करताना व्यवस्थित करायचं, चुकून एखादा नंबर चुकू शकतो. आपण लगेच कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेटर करूया. 47,900 प्लस 8,800 प्लस 80,000 प्लस 3,300. टोटल आली 1,40,000. टोटल आली 1,40,000. डिवाइड बाय, त्याला डिवाइड करायचं आहे आपल्याला लायबिलिटीची टोटल 39,100 प्लस 5,900 प्लस 10,000 प्लस 15,000 70,000. आन्सर आलं 70,000. आता तुम्हाला ह्याच्यावरून रेशो काढायचा आहे. रेशो काढणं पण सोपं आहे. आपण इथं लिहू 1,40,000 डिवाइड बाय 70,000. रेशो आला 2. काय आला 2. तर ह्याला ना नेहमी लक्षात ठेवा 2:1 लिहायचं आहे. रेशो कसा लिहिणार तुम्ही 2:1. आता कसा 1 आला ते पण दाखवते तुम्हाला. 1 असा आला बघा. अमाऊंट आहे 1,40,000 डिवाइड बाय 70. ह्या झिरोला हा झिरो गेला. 7 1 जा 7 7 2 जा 14 आणि 1 2 3. तर इथं झिरो आले 1 2 3. जर तुम्ही समजा ह्याला डिवाइड केलं तर काय येतं 70 डिवाइड बाय 70,000 आहे. एक मिनिट थांबा, एक मिनिट इथं बघा 1,40,000 डिवाइड बाय 70,000. मी चुकून 70 घेतलं. तर ह्या 4 झिरोला हे 4 झिरो कट झाले. 7 1 जा 7 7 2 जा 40. म्हणजे तुमचं आन्सर काय आलं 2 डिवाइड बाय हा 1. तर मग रेशो लिहिताना आपण काय लिहितो 2:1. हा 2 आणि हा 1 2:1. म्हणून नेहमी लक्षात ठेवा 1 हा असतो. तर लिहायला विसरू नका. जेव्हा पण तुम्हाला फक्त बॅलन्स शीटची नावं, इथं बॅलन्स शीटवरूनच आपण सगळी नावं घेतलेली आहेत. म्हणजे ही जी करंट ॲसेटची नावं जे आहेत, नेम ऑफ द करंट ॲसेट कुठून घेतल्या तर बॅलन्स शीटवरून घेतल्या. म्हणून जर समजा तुम्ही बॅलन्स शीटवरून व्हॅल्यू घेतल्या असतील किंवा नेम घेतले असतील तर त्या रेशोला रेशो म्हणायचं. इथलं जे मधलं साईन आहे ते 2:1 म्हणायचं आहे. हे लक्षात ठेवा. तर मी पुढं तुम्हाला सांगत जाणार आहे, लक्षात ठेवा. आणि आता आपल्याला इथं काय सांगितलेलं आहे त्यांनी की करंट रेशोबद्दल तुम्हाला काय करायचं आहे, सांगायचं आहे की फायनान्शियल ॲनालिसिस करून सांगायचं आहे. तर फायनान्शियल ॲनालिसिस बघा. आता इथं नीट लक्षात ठेवा करंट रेशोचा स्टँडर्ड रेशो जो आहे तो 2:1च आहे. म्हणजे 2चा अर्थ काय आहे तर 2 म्हणजे ॲसेट आणि 1 म्हणजे लायबिलिटी. हे आहे तुमची ॲसेट 2 आणि लायबिलिटी आहे 1. लायबिलिटी आहे किती बघा इथं 2:1. तर ॲसेट तुमची 2 आहे आणि लायबिलिटी तुमची 1 आहे. म्हणजे तुमच्याजवळ 2 रुपये आहे, तुम्ही 1 रुपया लायबिलिटी देऊ शकता. तुम्ही कॅपेबल आहात किंवा समर्थ आहात की लायबिलिटी पेड करण्यासाठी. म्हणून हा जर स्टँडर्ड रेशो आहे 2:1 आणि तोच रेशो आपला आलेला आहे. म्हणजे आपला फायनान्शियल पोझिशन काय आहे बेटर आहे हे आपल्या लक्षात आलं. मग लिहायचं कसं तर तुम्ही इथं लिहून ठेवा. मी आता लिहिण्यात वेळ नाही घालवणार आहे. इथं लिहायचं आहे तुम्हाला द करंट रेशो इन द अबाव केस. इथून लिहायचं आहे बघा द करंट रेशो. इथून सेकंड नंबरची लाईन आहे द करंट रेशो इन द अबाव केस वर्कआउट टू बी 2:1. म्हणजे त्यांनी किती वर्कआउट केलेलं आहे म्हणजे किती रेशो काढलेला आहे. वर्कआउट करणं म्हणजे काढणे. रेशो काढला ह्या प्रॉब्लेममध्ये, ह्या क्वेश्चनमध्ये. करंट रेशो इन द अबाव केस. अबाव केस म्हणजे ह्या क्वेश्चनमध्ये काय झालेलं आहे की तो जो रेशो आहे तो 2:1 आलेला आहे.
पुढं सांगितलं आहे विच इज एक्झॅक्टली ॲज पर द स्टँडर्ड व्हॅल्यू. स्टँडर्ड व्हॅल्यू जो आपल्याला ह्यांनी अकाउंटिंग स्टँडर्डनी सांगितलेला जो रेशो आहे तोच रेशो आपला आलेला आहे. म्हणजे तुमची पोझिशन चांगली आहे म्हणून इथं लिहिलं आहे हेन्स इट इज अप्रोप्रिएट टू. म्हणजे काय आहे, ही अप्रोप्रिएट आहे की हा रेशो चांगला आहे, म्हणजे तुमच्या बिझनेसची परिस्थिती कशी आहे, बेटर आहे असं त्यांना सांगायचं आहे. पुढं लिहायचं असेल तर लिहू शकता, अदरवाईज इथपर्यंत टूपर्यंत लिहिलं तरी चालेल, 2 लाईन लिहिल्या तरी चालतील. पुढं सांगितलेलं आहे हवेअर इट इज ॲडवायजेबल टू मेक ॲक्युरेट interpretations after taking into considerations the industry-wise current ratio to which the corporate organization belongs. आता हे सगळं तुम्हाला काय लिहायचं गरज नाही. हवेअर म्हणजे तेच वरचंच वाक्य त्याने परत खाली रिपीट केलेलं आहे. तर फक्त एवढंच लिहा द करंट रेशो इन द अबव केस. म्हणजे वरच्या केसमध्ये दिलेला करंट रेशो वर्कआउट टू बी 2:1 म्हणजे 2:1 हा रेशो आपल्याला मिळालेला आहे. वर्कआउट झाला म्हणजे मिळालेला आहे. विच इज एक्झॅक्टली ॲज पर द स्टँडर्ड व्हॅल्यू. हा स्टँडर्ड व्हॅल्यू जे आपल्याला सांगितलेले आहे किंवा जे मेजर ठरवून दिलेला आहे तो आहे. आणि हेन्स इट इज अप्रोप्रिएट टू म्हणजे हे अप्रोप्रिएट टू म्हणजे हे सुद्धा असं आहे की आपण बिझनेस आपण अप्रोप्रिएट करतोय किंवा योग्य पद्धतीनं चाललेला आहे, म्हणजेच आपल्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन बेटर आहे असं लिहायचं आहे. त्याच्यानंतरचा रेशो आहे आपला ॲसिड टेस्ट रेशो. तर नेक्स्ट रेशो आहे ॲसिड म्हणजे लिक्विड. ॲसिड टेस्ट रेशो. आता ह्याचं मी दुसरं एक नाव आहे तर रेड पेननी तर लिहून ठेवते, किंवा ह्याला म्हणतात लिक्विड रेशो किंवा ह्याला म्हणतात क्विक रेशो. हे मी वेगवेगळे नावं रेड पेननी इथं मेन्शन केलेले आहेत. कधी तुम्हाला ॲसिड रेशो म्हणतील, कधी लिक्विड रेशो म्हणतील, कधी क्विक रेशो म्हणतील. दोघांचाही अर्थ सेमच आहे. आता मी माझ्या पद्धतीनं तुम्हाला ह्याचा फॉर्म्युला देणार आहे. ॲसिड रेशो इज इक्वल टू ॲसिड टेस्ट रेशो इज इक्वल टू करंट ॲसेट मायनस स्टॉक म्हणजेच इन्व्हेंटरी आणि प्लस प्रीपेड एक्सपेन्सेस. बघा करंट ॲसेटमधून स्टॉक किंवा प्रीपेड एक्सपेन्सेस या दोघां असतील तर ह्या दोघांची टोटल करायची. ह्या क्वेश्चनमध्ये प्रीपेड एक्सपेन्सेस नाही, ॲक्रुड इन्कम म्हणजे आउटस्टँडिंग इन्कम आहे, तर फक्त स्टॉकच आहे. इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक, फक्त स्टॉक आपल्याला इथं लेस करायचा आहे करंट ॲसेटमधून. डिवाइड बाय करंट लायबिलिटी मायनस बँक ओव्हरड्राफ्ट प्लस आउटस्टँडिंग इन्कम आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. हे एवढं तुम्हाला लेस करायचं आहे. फॉर्म्युला कसा आहे बघा, करंट ॲसेट मायनस स्टॉक प्लस हे ब्रॅकेटमध्ये टाकलं आहे, पहिलं हे प्लस करायचं आहे आणि मग ह्याच्यातून मायनस करायचं आहे. तर हे जे ब्रॅकेट आहे तो पहिला ब्रॅकेट तुम्हाला ओपन करायचा आहे. बँक ओव्हरड्राफ्ट प्लस आउटस्टँडिंग या दोघांचं ॲड करून मग तुम्हाला मायनस करायचं आहे. तर इथं बघा, इथं आपला करंट ॲसेट आलेले आहे इथं 1,40,000. वर काढलं आहे, परत काढायचं नाही. बघा इथं तुम्ही करंट ॲसेटवरच्या रेशोमध्ये काढली करंट ॲसेट मायनस स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस ॲड करायचं आहे. तर फक्त इथं स्टॉकच आहे, प्रीपेड एक्सपेन्सेस दिलेले नाहीत म्हणून आपण लेस करूया. इन्व्हेंटरीज अमाऊंट आहे 80,000. इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक 80,000 लेस करायचे आहेत. डिवाइड बाय करंट लायबिलिटीला आलेले आहे 70,000 लेस बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे इथे शॉर्ट टर्म लोन. $10,000 किती आहे 10,000. म्हणजे आन्सर किती येणार आहे 70,000 मायनस 10,000. 1,40,000 मायनस 80,000 आन्सर येतं 60,000. करून बघा तुम्ही.
आणि 70,000 मायनस 10,000 म्हणजे येणार आहे 60,000. आता इथं तुम्हाला मी दाखवते थोडंसं बघा क्वेश्चनमध्ये रेशो कसा येणार आहे. 60,000 डिवाइड बाय 60,000. ह्या 4 झिरोला हे 4 झिरो गेले, 6 1 6, 6 1 6, म्हणजे आन्सर आलं 1/1, म्हणजे रेशो आला 1:1. हा 1:1 हा रेशो आला तुमचा 1:1. तर आपल्याला इथं लिहायचं आहे रेशो आला 1:1. 1:1. जेव्हा पण तुम्हाला फक्त बॅलन्स शीटची नावं, इथं काय आहे, स्टॉक कुठं आहे बॅलन्स शीटला, ॲसेट कुठं आहे, ॲसेट बॅलन्स शीटला आहे, स्टॉक बॅलन्स शीटला आहे, करंट लायबिलिटी बॅलन्स शीटला आहे, बँक ओव्हरड्राफ्ट बॅलन्स शीटला आहे. मग बॅलन्स शीटचा जेव्हा पण आयटम तुम्ही घ्याल किंवा हे अमाऊंट घ्याल तेव्हा तुम्ही काय करायचं आहे, रेशो हे साईन द्यायचं आहे. मध्ये काय केलं आपण, रेशो फाईन केला. आता आपल्याला तुम्हाला सांगायचं आहे की ह्याला कमेंट द्यायची आहे, सांगायचं आहे की हा रेशो तुम्ही बिझनेसच्या दृष्टीनं कसा आहे. तर आपण सांगूया बिझनेसची पोझिशन काय सांगतो, हा रेशो बिझनेसची पोझिशन काय सांगतो आपण 1 मिनिटात बघूया. त्यांनी सांगितलेलं आहे ॲसेट टेस्ट रेशो इज, बघा हे काय आहे, तर हे एक टूल आहे. इथं लिहिले इट इज परमनंट टूल टू इव्हॅल्युएट द फायनान्शियल हेल्थ ऑफ अ बिझनेस युनिट रिलेटिंग टू द शॉर्ट टर्म सॉल्व्हन्सी किंवा लिक्विडिटी इन द, हे सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की ॲसेट टेस्ट रेशो हे जे एक टूल आहे आणि ते परमनंट टूल आहे आणि ते काय करतं, तर फायनान्शियल हेल्थ ऑफ बिझनेसची फायनान्शियल हेल्थ कशी आहे ते इव्हॅल्युएट करतं, म्हणजे सांगतं. आणि पुढं सांगितलेलं आहे युनिट रिलेटिंग टू शॉर्ट टर्म सॉल्व्हन्सी, म्हणजे शॉर्ट टर्म कालावधीमध्ये, कमी कालावधीमध्ये आपण देणी फेड करण्यासाठी किंवा आपण सॉल्व्हन्सीमध्ये आहे का आपल्यावर कर्ज आहे हे आपल्याला ह्या रेशोवरून कळतं. मग इथून लिहायचं आहे तुम्ही इन दिस केस, इथून तुमचा आन्सर आहे हे तुम्ही लिहायचं आहे. वरची लाईन नाही लिहिली तरी चालेल. इन दिस केस द ॲसिड टेस्ट रेशो इज 1:1. ह्या आपल्या क्वेश्चनमध्ये काय आलं, ॲसिड टेस्ट रेशो आलेला आहे 1:1, विच इज एक्झॅक्टली ॲज पर द स्टँडर्ड व्हॅल्यू. ते कशी आहे, जे आन्सर आलं आहे ते स्टँडर्ड व्हॅल्यूनुसारच आहे. ह्याचं स्टँडर्ड व्हॅल्यू पण 1:1च आहे. त्याच्यानंतर पुढं सांगितलेलं आहे हेन्स इट इज अप्रोप्रिएट टू. किती सोपं आहे, इट इज अप्रोप्रिएट टू म्हणजे हे बिझनेस चालवण्यासाठी योग्य आहे किंवा आपल्या बिझनेसची कंडिशन चांगली आहे असं त्यांना सांगायचं होतं. नेक्स्ट रेशो आहे स्टॉक टर्नओव्हर रेशो. थर्ड रेशो आपण इकडे घेऊया, नाहीतर इथूनच सुरुवात करते, परत पेज संपलं तर मग इथं आपण म्हणू कॅल्क्युलेट स्टॉक टर्नओव्हर रेशो. फॉर्म्युला आहे कॉस्ट ऑफ गुड सोल्ड डिवाइड बाय ॲव्हरेज स्टॉक. स्टॉक म्हणा किंवा इन्व्हेंटरीज म्हणा. इथं बघा कॉस्ट ऑफ गुड सोल्ड किंवा इथं आहे ना नेट सेल्स पण येतो, पण आपण ऑरमध्ये ठेवूया. हा एक अजून एक आहे और नेट सेल्स मायनस GP ग्रॉस प्रॉफिट. हा एक आहे नेट सेल्स मायनस GP करायचा आहे. तरी पण तुमचं कॉस्ट ऑफ, फक्त हा पहिला लक्षातच ठेवा, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड डिवाइड बाय ॲव्हरेज इन्व्हेंटरी. मग पहिला आपल्याला ॲव्हरेज इन्व्हेंटरी काढायला लागेल, ॲव्हरेज स्टॉक काढावा लागेल. मग तो स्टॉक ॲव्हरेज स्टॉक काढण्याचा फॉर्म्युला आहे. इथं तुम्हाला पहिला मी ॲव्हरेज स्टॉक काढून देते. ॲव्हरेज इन्व्हेंटरीज म्हणजे स्टॉक, पाहिजे तर मी इथं लिहून ठेवते. ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवाइड बाय टू. तर ओपनिंग स्टॉक तुम्हाला क्वेश्चनमध्ये इथं दिलेला आहे बघा. क्वेश्चनमध्ये त्याने आपल्याला इथं सांगितलेलं आहे ओपनिंग स्टॉक आहे 70,000 आणि क्लोजिंग स्टॉक आहे 80,000. तर आपल्याला इथं
दिलेला आहे ओपनिंग स्टॉक 1 एप्रिलचा असतो आणि क्लोजिंग स्टॉक तुमचा 31 मार्चचा असतो, तो आहे 80,000 डिवाइड बाय 2. 1,50,000 70,000 प्लस 80,000 केले की 1,50,000 येतं, डिवाइड बाय 2. आन्सर येईल तुमचं 75,000. तुम्ही कॅल्क्युलेटर पण करून बघू शकता, तुमच्या लक्षात येईल याचा आन्सर काय आहे ते. तुम्हाला काढून दाखवते बघा इथं. 70,000 प्लस 80,000 आन्सर आलं तुमचं 1,50,000. त्याला डिवाइड बाय 2 75,000 हे आलं तुमचा ॲव्हरेज स्टॉक. काय आलं? ॲव्हरेज स्टॉक. ह्याला म्हणायचं आहे ॲव्हरेज स्टॉक. ॲव्हरेज स्टॉक. आता आपल्याला इथं बघा क्वेश्चनमध्ये आपण फॉर्म्युला काय लिहिलेला आहे, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड डिवाइड बाय ॲव्हरेज स्टॉक. तर क्वेश्चनमध्ये तुमच्या ना कॉस्ट ऑफ गुड सोल्ड दिलेले आहेत. तर इथं आहे बघा कॉस्ट ऑफ गुड सोल्ड आहे 2,25,000. आपण व्हॅल्यू पुट करू कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. पाहिजे तर फॉर्म्युला मी परत लिहिते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. स्टॉक टर्नओव्हर रेशो is equal to cost of goods sold divided by average inventory. म्हणजे स्टॉक. आता आपण इथं कॉस्ट ऑफ गुड सोल्ड क्वेश्चनमध्ये दिलेला आहे 2,25,000. तुमच्या क्वेश्चनमध्ये आहे स्टेटमेंटला. आणि ॲव्हरेज स्टॉक किती आला? 75,000. तर डिवाइड करून काढा किती टाइम्स येतं आहे बघायचं आहे. 2,25,000 2,25,000 डिवाइड बाय 75,000 आन्सर आलं 3. आता बघा इथं नीट बघा, मी तुम्हाला काय इथं लिहायचं आहे. जेव्हा पण ना बघा स्टॉक कुठं आहे तर नीट बघा, क्वेश्चन नीट बघा. स्टॉक तुम्हाला कुठं दिलेला आहे? स्टॉक म्हणजे इन्व्हेंटरी तुमच्या बॅलन्स शीटला दिलेला आहे. बघा इथं बॅलन्स शीटला आहे स्टॉक आणि ही प्रॉफिट अँड लॉस दिलेला आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला कॉस्ट ऑफ गुड सोल्ड आहे. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरून कॉस्ट ऑफ गुड सोल्ड आलं. जेव्हा पण एखादी व्हॅल्यू प्रॉफिट अँड लॉस किंवा ट्रेडिंग अकाउंटवरून येईल आणि एक बॅलन्स शीटवरून येईल. बघा इथं मिक्स आहे. एक आहे तुमचा अकाउंट आणि दुसरं आहे तुमचं बॅलन्स शीट. तर बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस ह्या दोघांमधून जर व्हॅल्यू झाल्या, एक व्हॅल्यू कुठून आली तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरून आली आणि एक व्हॅल्यू कुठून आली तर बॅलन्स शीटवरून आली, त्यावेळेस तुम्हाला त्या रेशोला ह्याला मिक्स म्हणायचं आहे. तर मिक्सला युनिट द्यायचं आहे टाइम्स. 3 टाइम्स. इथं रेशो म्हणायचं नाही. 3 टाइम्स. आता तुम्हाला ह्या रेशोवरूनच कळलं बघा स्टॉक किती आहे 75,000 आणि कॉस्ट ऑफ गुड सोल्ड म्हणजे विक्री आहे, सेल्स आहेत 2,25,000. म्हणजे आपल्याकडे जेवढा स्टॉक शिल्लक आहे त्याच्यापेक्षा विक्री जास्त आहे, सेलिंग जास्त आहे. म्हणजे हा जो रेशो आहे हा गुड रेशो आहे किंवा चांगला रेशो आहे. त्याला तुम्हाला खाली लिहायचं आहे ह्या रेशोबद्दल की तुमच्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन कशी आहे ते सांगायचं आहे. तर आपण इथं सांगूया, त्यांनी सांगितलं आहे काय बघूया. स्टॉक टर्नओव्हर रेशो इथून लिहा, कुठून सांगते बघा इथं. indicate the actual stock of the stock in hand as indicate clearly the speed with which the stock move in the business unit. Thus it shows the frequency of stock replacement through the relationship between average stock and net sales. त्यांना असं सांगायचं आहे की ॲव्हरेज स्टॉक आणि नेट सेल्स मधला जी रिप्लेसमेंट आहे म्हणजे मूव होतो बिझनेसमधून गुड्स बाहेर किती वेळा गेला हे दाखवतं. म्हणून इथं आपल्याला फ्रिक्वेन्सी त्यांची दिलेली आहे म्हणजे किती वेळा
फ्रिक्वेन्सी म्हणजे किती वेळा तो मूव्ह झालेला आहे, बिझनेसमधून बाहेर गेलेला आहे स्टॉक, हे आपल्याला कळतं. हे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही हे वाक्य लिहिलं, खालचं एकच सेंटेन्सेस लिहिलं तरी चालेल, किंवा तुम्हाला वरचं फर्स्ट सेंटेन्सेस सोपं वाटलं फर्स्ट लिहा, सेकंड सोपं वाटलं सेकंड लिहा. दोघातलं एक सेंटेन्सेस तुम्हाला इथं कमेंटमध्ये लिहायचं आहे. तर तुम्ही हे लिहू शकता, इट शो द फ्रिक्वेन्सी ऑफ स्टॉक रिप्लेसमेंट, म्हणजे स्टॉक काय करतो, रिप्लेस करतो थ्रू द रिलेशनशिप बिटवीन ॲव्हरेज स्टॉक अँड नेट सेल्स. नेट सेल्स आणि ॲव्हरेज स्टॉकमधलं रिलेशनशिप काय केलं जातं, इथं फ्रिक्वेन्सीच्या स्वरूपात स्टॉक आपल्याला सांगतो, म्हणजे फ्रिक्वेन्सी सांगतो. स्टॉक फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तुम्ही की गुड्स जो आहे, स्टॉक जो आहे, फिनिश गुड्स आहेत, ते तुम्ही किती वेळा विकले एका वर्षातून, तर तुम्ही 3 वेळा विकलेले आहेत. म्हणून इथं बघा, इथं फ्रिक्वेन्सी सांगतं. काय सांगतं, फ्रिक्वेन्सी म्हणजे किती टाईम्स तुम्ही सोल्ड केला ते सांगतं. काय तर ऑफ स्टॉकची फ्रिक्वेन्सी शो करतं. स्टॉकची इथं लिहिले बघा, दस इट शो द फ्रिक्वेन्सी ऑफ स्टॉक. फ्रिक्वेन्सी ऑफ स्टॉक शो करतं. नुसतं एवढं लिहिलं तरी चालेल, दस इट शो द फ्रिक्वेन्सी ऑफ स्टॉक, एवढं लिहिलं तरी चालेल. पुढं जर ज्यांना जास्त लिहिता येईल त्यांनी लिहायचं आहे, रिप्लेसमेंट थ्रू द रिलेशनशिप बिटवीन ॲव्हरेज स्टॉक अँड नेट सेल्स आणि ॲव्हरेज स्टॉकमधलं हे रिलेशनशिप दाखवतं. तर हा झाला आपला स्टॉक टर्नओव्हर रेशो. त्याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे पुढचे रेशो. सोपे आहेत, मला वाटतं पुढं आपल्याला तुमच्या इथं पण बघा असंच लिहिलेलं आहे. काय लिहिलं आहे बघा, इट हेल्प इंडिकेट ॲज टू हाऊ मेनी टाइम्स इज स्टॉक टर्न ओव्हर ड्युरिंग द ॲक्युरेट पिरियड. एवढं लिहिलं तरी खूप झालं. म्हणजे स्टॉक टर्नओव्हर रेशो काय सांगतो की तुम्ही ॲक्युरेट पिरियडमध्ये किती वेळा तुम्ही स्टॉक सोल्ड केलेला आहे. इंडिकेट इट ॲज बघा इथंच सांगितलं, इंडिकेट्स ॲज टू हाऊ मेनी टाइम्स म्हणजे किती वेळा द स्टॉक इज टर्न ओव्हर ड्युरिंग द अकाउंटिंग पिरियड. म्हणजे ह्या अकाउंटिंग पिरियडमध्ये तुमचा स्टॉक किती वेळा काय झालेला आहे, टर्न झालेला आहे, म्हणजे सेल झालेला आहे. तर 3 टाइम्स हे तुमचं ॲन्सर आलेलं आहे. एवढं लिहा. किंवा तुम्हाला लिहायचं असेल तर इन्व्हेंटरी आर कन्वर्टेड इनटू सेल्स, हे काय लिहायची गरज नाही, एवढंच लिहा. इथलं एक मी तुम्हाला सांगितलं की हे एक लिहायचं आहे. ह्या मागच्या क्वेश्चनमधलं तुम्ही लिहू शकता की इंडिकेट द ॲक्च्युअल स्टॉक ऑफ द स्टॉक इन हँडल कुठं सांगितलं, हां बघा हे वाक्य एक लिहायचं होतं. दस इट शो द फ्रिक्वेन्सी ऑफ स्टॉक, एवढंच लिहा. दस इट शो द फ्रिक्वेन्सी ऑफ स्टॉक, हे काय आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ स्टॉक आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता, म्हणजे पुन्हा पुन्हा तो स्टॉक किती वेळा विकला. आणि तुम्ही इथलं एक सेंटेन्सेस लिहा की इंडिकेट्स ॲज टू हाऊ मेनी टाइम्स द स्टॉक टर्न ओव्हर ड्युरिंग द अकाउंटिंग पिरियड. अकाउंटिंग पिरियड म्हणजे ॲसेसमेंट इयर, ह्या वर्षी किती वेळा तुमचा स्टॉक टर्न ओव्हर झालेला आहे. बस एवढंच लिहा, त्याच्या पुढं काही लिहू नका. नंतरचा रेशो आहे ग्रॉस प्रॉफिट रेशो. 4th नंबरचा आहे ग्रॉस प्रॉफिट रेशो. कॅल्क्युलेट ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेशो. तर आपण इथं म्हणणार आहोत ग्रॉस प्रॉफिट रेशो is equal to gross profit divided by net sales इंटू 100. हे मातिक नीट लक्षात ठेवा, इंटू 100. जेव्हा पण तुम्ही इंटू 100 टाकाल तेव्हा तुमचा ॲन्सर येणार आहे ते पर्सेंटेजमध्ये येणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ग्रॉस प्रॉफिट आणि नेट सेल्स तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला असतात. म्हणून अकाउंटवरून आलं तर ते ॲन्सरला तुम्ही पर्सेंटेजचं साईन देणार आहात आणि इंटू 100 पण करणार आहात. तर मग ग्रॉस प्रॉफिट तुमच्या क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. किती आहे बघा, इथं ग्रॉस प्रॉफिट दिलेलं आहे. ग्रॉस प्रॉफिट 75,000 टाकूया इथं, 75,000 डिवाइड बाय नेट सेल्स पण दिलेले आहे 3 लाख इंटू 100. बघा बरं करा इथं, 75,000 डिवाइड बाय 3 लाख इंटू 100.
25%. पर्सेंटचं साईन द्यायचं आहे. जेव्हा पण तुम्ही इंटू 100 कराल तेव्हा तुम्हाला ॲन्सरला पर्सेंटचं साईन द्यायला विसरू नका. बघा आता नेहमी लक्षात ठेवा. आपण इथं काय केलं, पहिल्या ह्याला टाईम्स रेशो लिहिलं. टाईम्स कधी लिहायचं, जेव्हा काही अमाऊंट आपण किंवा काही व्हॅल्यूज आपण अकाउंटवरून घेतो आणि काही व्हॅल्यूज आपण बॅलन्स शीटवरून घेतो. जेव्हा मिक्स असतं तेव्हा टाईम्स लिहायचं आहे. जेव्हा फक्त अकाउंटवरून नावं येतात किंवा अकाउंटवरून व्हॅल्यूज येतात तेव्हा तुम्हाला पर्सेंटचं साईन द्यायचं आहे आणि इंटू 100 पण रेशोला करायचं आहे. आणि जेव्हा फक्त बॅलन्स शीटवरून व्हॅल्यूज घेतो तेव्हा रेशो लिहायचं आहे 2:1 असं. तर हे नीट लक्षात ठेवा. मुलांना युनिट कळत नाही काय लिहायचं आहे. तर हे झालं आपला ग्रॉस प्रॉफिट रेशो. तुम्हाला त्याच्यानंतर लिहायचं आहे की ग्रॉस प्रॉफिट रेशो तुम्हाला ह्या क्वेश्चनमध्ये बिझनेसची पोझिशन काय दाखवतो. तर तुम्ही इथं लिहू शकता, एक्सप्रेस द रिलेशनशिप बिटवीन ग्रॉस प्रॉफिट अर्न म्हणजे इन्कम म्हणजे मिळणे, ग्रॉस प्रॉफिट मिळाला अँड नेट सेल्स इफेक्टेड. तर इथं त्यांना सांगायचं आहे की नेट सेल्सची ग्रॉस प्रॉफिटमधलं त्या दोघांमधलं ग्रॉस प्रॉफिटचं आणि नेट सेल्सचं रिलेशन इथं एक्सप्रेस करतं म्हणजे सांगतं. हा रेशो काय सांगतो, तर ग्रॉस प्रॉफिट किती मिळतो किंवा ग्रॉस प्रॉफिटची इन्कम आणि नेट सेल्स या दोघांमधलं रिलेशन सांगतो. पुढं सांगितलं इट इंडिकेट क्लिअरली द हे पुढचं नाही लिहिलं तरी चालेल, एवढंच लिहा. एक्सप्रेस द रिलेशनशिप बिटवीन ग्रॉस प्रॉफिट अर्न अँड नेट सेल्स इफेक्टेड. तर एवढंच लिहा, ह्याच्या पुढं काय तुम्ही लिहू नका. त्याच्यानंतरचं आहे नेट प्रॉफिट रेशो. कॅल्क्युलेशन ऑफ नेट प्रॉफिट रेशो. आता तुम्हाला अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. जेव्हा पण बघा असं लिहिलेलं असेल ना कॅल्क्युलेशन ऑफ नेट प्रॉफिट रेशो किंवा ग्रॉस प्रॉफिट रेशो, तर पहिलं नाव ग्रॉस प्रॉफिटचं येतं आणि मग खाली डिवाइड बाय हे येतं नेट सेल्स. हा रेशो एक नीट लक्षात ठेवा, तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये येणारच आहे. तर नेट प्रॉफिट रेशो इज इक्वल टू नेट प्रॉफिट डिवाइड बाय नेट सेल्स. नेट प्रॉफिट डिवाइड बाय नेट सेल्स इंटू 100. नेट सेल्स म्हणजे काय, तर क्रेडिट सेल्स प्लस कॅश सेल्स लेस सेल्स रिटर्न. म्हणजे बघा थोडंसं सांगते तुम्हाला. तुम्ही म्हणाल नेट सेल्स काय असतात. आता इथं क्वेश्चनमध्ये नेट लिहिलेलंच आहे, पण नेट सेल्स कसं फाईंड करतात, तर कॅश सेल्स म्हणजे रोखीने विक्री प्लस क्रेडिट सेल्स, ह्या दोघांचं जे ॲन्सर येईल त्याच्यातून लेस करतो आपण सेल्स रिटर्न. जे ॲन्सर येतं ह्याला आपण नेट सेल्स म्हणतो. म्हणजे नेट सेल्स निव्वळ विक्री. तर विक्री अशी काढली जाते. तुम्हाला आडवा फॉर्म्युला लिहायचा असेल तर असं लिहू शकता, कॅश सेल्स प्लस क्रेडिट सेल्स लेस सेल्स रिटर्न म्हणजेच असतं नेट सेल्स. नेट सेल्सचा हा फॉर्म्युला आहे. तर आता आपल्याला इथं बघा, तुम्ही म्हणाल मग नेट सेल्स तुम्ही फॉर्म्युला न वापरता काढलं, कारण इथं बघा आपल्याला लिहिलं आहे नेट लिहिलं आहे. काय लिहिलं आहे क्वेश्चनमध्ये, नेट. याचा अर्थ ते नेट सेल्स आहेत, हे लक्षात ठेवा. नेट सेल्स 3 लाख आपल्याला दिलेले आहेत. तर रेशो आपण फॉर्म्युला टाकूया. नेट प्रॉफिट बघा, हा आता नीट महत्त्वाचं आहे. नेट प्रॉफिट म्हणजे सगळ्यात शेवटचा प्रॉफिट लक्षात ठेवा. नेट प्रॉफिट म्हणजे सगळे एक्सपेन्सेस देऊन शेवटी राहिलेला निव्वळ नफा. मग किती आहे नेट प्रॉफिट, सगळं दिलं, टॅक्स पेड केला, इंटरेस्ट दिलं, एक्सपेन्सेस सगळे पेड केले आणि सगळा खर्च जाऊन राहिलेला जो प्रॉफिट आहे तो 30,000 आहे. त्याला नेट प्रॉफिट म्हणतात. नेट प्रॉफिट आहे 30,000 आणि सेल्स आहे 3 लाख इंटू 100. नेट प्रॉफिट आहे 30,000 डिवाइड बाय नेट सेल्स आहे 3 लाख इंटू 100. आता आपण त्याचा रेशो काढू. 30,000 डिवाइड बाय 3 लाख इंटू 100. 10. पर्सेंटचं साईन टाकायचं आहे, हे लक्षात ठेवा. 10 म्हणायचं नाही किंवा टाईम्स म्हणायचं नाही किंवा रेशो म्हणायचं नाही, तर 10%.
किती पर्सेंट, कारण इंटू 100 केलं की लक्षात ठेवायचं पर्सेंट येतं. आणि इंटू 100 कधी करतो, जेव्हा फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा ट्रेडिंग अकाउंट, फक्त अकाउंटचे जे अमाऊंट असतील ह्या व्हॅल्यूज कुठून घेतल्या आपण, तर अकाउंटवरून घेतल्या. तर ॲन्सरला साईन द्यायचं पर्सेंटचं आणि इंटू 100 करायला विसरायचं नाही, फक्त अकाउंटवरून व्हॅल्यू घेतल्या असतील तर आता आपल्याला ह्याला सांगायचं आहे, कमेंट सांगायची आहे तुम्हाला. तर इथं सांगायचं आहे नेट प्रॉफिट जो झालेला आहे, कुठं गेलं ॲव्हरेज स्टॉक नेट प्रॉफिट, एक मिनिट, इथं कमेंट आहे त्याची, नेट प्रॉफिट हा इथं सांगितलं आहे बघा. नेट प्रॉफिट रेशो इज अ सेल बेस्ड प्रॉफिटॅबिलिटी रेशो. कोणता रेशो आहे, तर नेट प्रॉफिट रेशो म्हणजे सेलच्या बेसवर असलेला प्रॉफिटेबल रेशो आहे, म्हणजे फायदा दाखवणारा रेशो आहे. इन विच नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स इज रिफ्लेक्टेड विथ रेफरन्स टू नेट सेल्स फॉर द फायनान्शियल पिरियड. म्हणजे फायनान्शियल पिरियडमध्ये तुम्ही नेट विक्री किती केलेली आहे ते काय करतं, आपल्याला रिफ्लेक्ट करतं, म्हणजे सांगतं किंवा दिसतं. त्याच्या पुढे सांगितलं आहे दिस रेशो हेल्प्स टू डिटरमाइन द ओव्हरऑल इफिशियन्सी विच अफेक्ट्स फॉर द बिझनेस आर बीइंग मॅनेज. आता इथं बघा एवढंच लिहा फक्त, नेट प्रॉफिट रेशो इज अ सेल बेस्ड प्रॉफिटॅबिलिटी रेशो, एवढं लिहिलं तरी चालेल, त्याच्या पुढं काही लिहू नका, एवढंच लिहा. नेट प्रॉफिट रेशो इज अ सेल बेस्ड प्रॉफिटॅबिलिटी रेशो, बस एवढंच लिहा. म्हणजे नेट प्रॉफिट हा सेलच्या बेसवर आपल्याला प्रॉफिट किती मिळाला हे दर्शवणारा रेशो आहे. बस, तर एवढंच तुम्ही लिहायच्यापेक्षा जास्त लिहू नका. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट करा, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणते कोणते क्वेश्चन्स हवे आहेत. हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.